स्वयंपाकाची गाथा तुमच्यासाठी खास आमच्यासोबत करा स्वादाचा अभ्यास. नमस्कार मंडळी, कसे आहात? काहीतरी स्पेशल या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत काहीतरी स्पेशल मिसळ. त्यासाठी लागणारी सामग्री: 1 वाटी मोड आलेली मटकी, लाल तिखट मसाला, धनिया पावडर, काश्मीरी लाल मिरची, मीठ, हळद, मिसळ मसाला, अद्रक आणि लसूण. इकडे आपण कढीपत्ता घेतलेला आहे, ओलं खोबरं, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर. चला तर आता आपण मसाल्याची तयारी करूयात. कांदा, टमाटर आणि खोबरं कापून घेऊया. आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचंय. खोबरं छान भाजून झालं की ते एका साईडला काढून आपल्याला कांदे भाजून घ्यायचे. यामध्ये आपल्याला अद्रक लसूण पण टाकायचं आणि चांगलं लाल होईपर्यंत परतून घ्यायचे. सर्व आपण मिक्सरमध्ये खोबरं वाटून घेऊया. खोबरं बारीक झालं. आता त्यामध्येच आपण मगाशी भाजून घेतलेला कांदा लसूण पण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. मिसळच्या फोडणीसाठी आपण बारीक टमाटा आणि कांदा कापून घेतलेला आहे. आता आपण तेल घेऊया. तेल गरम झाले की त्यामध्ये आपण जिरं टाकून घेऊयात. जिरं तडतडली की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा. त्यानंतर बारीक कापलेला कांदा छान असा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा छान असा लाल झालेला आहे, त्यामध्ये आपण बारीक कापलेला टमाटर टाकून घेऊयात. टमाटर पण आपण 2 मिनिटं छान शिजवून घेऊयात. एका साईडला आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे. यामध्ये आपल्याला बारीक वाटून घेतलेला मसाला टाकायचा आहे. एकत्र मिक्स करून यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे. काश्मीरी तिखट मसाला, धना पावडर, लाल तिखट मसाला, मिसळ मसाला, हळद, चवीनुसार मीठ. छान असं एकत्र मिक्स करून घेऊया. चांगलं तेल सुटेपर्यंत 5 मिनिटं आपण झाकून ठेवूयात. तुम्ही बघू शकता इथे तेल सुटलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण मटकी टाकून घेऊयात. आपल्या रेसिपीमधली एक टीप, आपण मटकीला तव्यावर 2 मिनिटं वाफवून घेऊयात चांगलं. त्यामुळे मटकीमध्ये जो वास येतो तो राहणार नाही आणि आपली मिसळ छान बनेल. आता आपण मटकी ह्यामध्ये टाकून घेऊयात. एकत्र मिक्स करून घेऊयात. ह्यामध्ये आपल्याला उकळलेलं पाणी टाकायचंय. छान असं हलवून तरी येईपर्यंत आपण ठेवूया. आपल्या मिसळला छान अशी उकळी आलेली आहे. त्यामध्ये आता आपण बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि आपली मिसळ तयार झालेली आहे. आता आपण सर्व करूयात. आपल्या मिसळला छान अशी तरी नक्कीच बनवून बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काहीतरी स्पेशल खाऊ आणि आरोग्याने आनंदी राहू. धन्यवाद.